हॅलो फ्रेंड्स, तर आज आपल्या बाप्पांचा आगमनाचा आहे तिसरा दिवस. तर आज मी बनवणार आहे मावा मोदक. त्याच्यामध्ये स्टफिंग पण टाकणार आहे. तर एकदम इझी रेसिपी आहे, तुम्ही पण ट्राय नक्की करा. तर चला बघू. तर इथे आपण सर्वप्रथम आपला जो खवा आहे तो भाजून घेऊ. तो चांगला भाजायचा आहे, कारण की तो आता घट्ट आहे. नंतर आपण जेव्हा भाजतो तो एकदम असं थोडं पातळ होतो आणि नंतर जेव्हा प्रॉपर तो होतो, चांगला भाजतो, तेव्हा परत घट्ट व्हायला सुरुवात होते. तर तुम्ही बघू शकता सेम अशी आपल्याला थिकनेस हवी आहे. थोडंसं चांगलं परतून घ्यायचं त्याला आणि नंतर मग आपण तो गार करण्यासाठी एका डिशमध्ये टाकून घेऊ. सारण करतो आहे आपण, त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं आहे, डेसिकेटेड कोकोनट, आणि त्याच्यामध्ये जे आपले ड्रायफ्रूट्स आहे ते टाकते. अगदी 1 ते 2च मिनटं आपल्याला हे परतवायचं आहे. ह्या सारणाने आपले जे मोदक आहे खूप छान लागतात. तुम्ही बघू शकता आता माझं सारण पण रेडी आहे. इथे आपला जो खवा आहे तो पण थंड झालेला आहे. यात मी वेलची पावडर आणि पिठी साखर ॲड करून हे चांगलं मिश्रण जे आहे आपलं एकत्र करून घेतलेलं आहे. नंतर साच्याला तूप लावून आपलं जे खव्याचं मिश्रण होतं ते लावलेलं आहे, त्यांनी चांगलं कोट करून त्याच्यानंतर मी सारण भरलेलं आहे. आणि मी बघू शकता आपलं इथे मोदक रेडी आहे. एकदम दिसायला पण छान आहे आणि आपले जे ड्रायफ्रूट्स आहे ते पण त्या मोदकावरती दिसत आहे. इतके टेस्टी असतात ते. एकदम इझी रेसिपी आहे. बघू शकता आपले आता साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले मावा मोदक रेडी आहे.